हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आपण तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं मोटिवेशन त्यांना देऊयात. तर तलाठी भरती आता लवकरच येणारच आहे या 1-2 महिन्यांमध्ये आणि नगर परिषदेची ॲड त्याही पूर्वी येणार आहे. तर आपल्याला आत्तापासूनच तयारी करायची आहे, जाहिरातीची वाट न पाहता. जसं की आपल्याला माहिती आहे बांबूचं जे बी असतं ते जमिनीमध्ये टाकल्याच्यानंतर त्याला रोज पाणी द्यावं लागतं. 5 वर्ष, जवळपास 5 वर्ष त्याला आपल्याला पाणी द्यावं लागतं आणि आपल्याला वरती काहीच दिसत नाही. जसं की आपण इतर गोष्टी झाडांच्या बिया टाकल्या की 7-8 दिवसामध्ये आपल्याला त्याला अंकुर फुटलेले दिसतात आणि वरती रोप येतं. त्याप्रमाणे बांबूचं नसतं. आणि त्याच्यानंतर मग 5 वर्ष अशी झाली की त्याच्यानंतर त्याला मग त्या झाडाची बांबूच्या गवताचं आहे ते, एक प्रकारचं बांबूचं झाड नाही म्हणता येणार, गवताचा प्रकार आहे बांबू. आणि आपल्याला परीक्षांमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की बांबू हे काय आहे, कोणत्या प्रकारचा वृक्ष आहे किंवा काय आहे. तर गवत आहे, बांबू गवत आहे. तर हे जे आहे ते 5 वर्षाला म्हणजे त्याला खत पाणी दिल्याच्या नंतर त्याची एकदम जी ग्रोथ आहे ती 5-6 महिन्यामध्येच खूप उंच जात असते. त्याचप्रकारे आपल्याला अभ्याससुद्धा आत्तापासूनच, म्हणजे जाहिरात येण्याची वाट न पाहता आत्तापासूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपला बेस जो आहे तो अगदी पक्का होईल आणि आपण परीक्षेच्या वेळी किंवा ॲड आल्याच्या नंतर मोठी झेप घेण्यासाठी तयार असू. तर अशा प्रकारे आत्तापासूनच अभ्यासाला तयारी करा. तुमची प्रत्येक विषयाचं जे बेसिक आहे ते आत्तापासूनच स्ट्रॉंग करून ठेवा. प्रत्येक विषयाचा डेली अभ्यास करा. जो विषय सोपा वाटतोय तो सुद्धा अजिबात मागे ठेवू नका. प्रत्येक विषयाला वेळ द्यायलाच पाहिजे. आपल्याला वाटतं की आपलं मराठी चांगलं आहे किंवा इंग्लिश चांगलं आहे, तर याला आपण ऐन परीक्षेच्या वेळी 1-2 दिवस दिले तरी होऊन जाईल असं न करता रोज आपल्याला तो विषय हाताळला पाहिजे, अभ्यास त्याचा केला पाहिजे. कारण की आता मराठीमध्ये सुद्धा शब्दसंग्रह TCSने जर एक्झाम घेतली तर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारचे शब्द ते कुठून शोधून आणतात. अगदी जे अप्रचलित झालेले शब्द आहेत ते सुद्धा ते घेऊन येत असतं TCS. तर त्यामुळे आपल्याला शब्दसंपत्तीचा चांगल्या प्रकारे अभ्यास मराठीचा सुद्धा करणे म्हणजे गरजेचं आहे. एक प्रकारे मला हे सांगायचं आहे की सोपा विषय आहे म्हणून तुम्ही तो मागे ठेवू नका. तर सर्वच जे विषय आहेत ते सोबत घेऊन चला, डेली त्यांचा अभ्यास करत राहा. तर आता मी इथे घेतलेली आहे 2018चं माझ्याकडे एक तलाठीचं बुक आहे प्रश्नपत्रिकांचं. तर या प्रश्नपत्रिका मी इथे सोडवत आहे. त्यामध्ये मग माझे 4ही विषय रोज होऊन जातील. एक प्रश्नपत्रिका यातली रोज सोडवायचं असं मी ठरवलेलं आहे. तर या प्रश्नपत्रिकात संचामध्ये 21 प्रश्नपत्रिका तिथे म्हणजे PYQच्या आहेत आणि 21 अशा सराव प्रश्नपत्रिका दिलेल्या. सागरचं हे बुक माझ्याकडे आहे. जुनं आहे परंतु फायदेशीर आहे, कारण त्यातली गणितं जी आहेत ती मला हायकोर्टच्या भरतीमध्ये सुद्धा थोडीफार उपयोगी पडतील. आणि काही जी आहेत ती ॲडव्हान्स लेवलची गणितं ती तलाठीची जी भरती आहे त्यालासुद्धा उपयोगी पडू शकतात. दोन्ही विषयांचा स्टडी म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता कंबाईन प्रश्न आहेत आणि इंग्लिश आहे, मराठी आहे, ते सुद्धा मला येथे उपयोगी पडेल. त्याचबरोबर GKचे काही जे प्रश्न आहेत त्यातले स्टॅटिक GKचे ते मला उपयोगी पडतील. आणि बाकी मग प्रश्नांचा ओघ पण आपल्याला समजतोच की त्यावेळी कशा प्रकारचे प्रश्न यायचे. आणि आत्ताच्या 2023च्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा जे आहे PDFs वगैरे किंवा बुक, त्याच्यामध्ये काय साधारण बदल दिसतात आपल्याला की डिफिकल्टी लेवल किती वाढत चालली आहे वगैरे. तर हा सगळा एकूणच प्रयत्न आहे की कंपॅरिझन करून स्टडी करायचा. त्यानंतर ना हा व्हिडिओ रविवारचा आहे, म्हणजे कालचा. मुलं घरीच होती आणि त्यांचे बाबा बाहेर थोड्या कामानिमित्त गेलेले होते. मग मी यांना आज थोडंसं चक्कर मारून आणायला गेलेली होती. तर तिथे एक फार्म हाऊस आहे छोटासा आणि तिथे आतमध्ये ना घोडे वगैरे होते, तर मुलं तेच पाहत आहेत. Horse. Horse. Look in my phone. तसं नाही करू.
घोडा आहे का? हां घोडा गेला ना. ये 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 इकडे ये. आम्ही काही खाऊ नाही आणला तुला. कसं बघते तिला वाटतं काय करतात का काय आईला. सानू छान आहे ना घोडा. मस्त. ते त्याची मम्मी आहे ती व्हाईट. काय नाही 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 चणे खाते चणे मग स्ट्रॉंग होते. चणे खाते हां चणे खाते. हंबा नाही ती घोडा आहे घोडा हॉर्स. जायचं चला बाद झाला आता.